दवाखान्याच्या पांढऱ्या आणि थंड फरशीवर राहुलच्या पावलांचा आवाज एखादे वादळ येण्यासारखा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरील कडकपणा आणि डोळ्यातील भयंकर राग हे सांगण्यासाठी पुरेसे होते की या क्षणी तो कोणालाही उद्ध्वस्त करू शकतो. आयसीयू बाहेर त्याचा मेहुणा रणजित डोके खाली घालून बसला होता, पण त्याच्या डोळ्यात लाजेपेक्षा जास्त उदासी होती. राहुलने येताच रणजितच्या शर्टची कॉलर आपल्या मजबूत मुठीत पकडली आणि त्याला जोरात भिंतीवर आपटले. रणजित वेदनेने विहळला, पण राहुलची पकड जराही सैल झाली नाही. ती मरत आहे रणजित, माझी बहीण, तुझी पत्नी या क्षणी आत आपल्या शेवटच्या श्वासासाठी लढत आहे आणि तू तू तिला घटस्फोटाचे कागदपत्र देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी करत आहेस. राहुलच्या घुमणाऱ्या आवाजाने दवाखान्यातील शांतता भेदून टाकली. त्याच्या आवाजात इतका भयानक राग होता की जवळून जाणारे डॉक्टर नर्स घाबरून दूर निघून गेले. राहुल, माझे ऐक, आता मी नेहासोबत राहू शकत नाही. ती मुलगी, ती योगिता, ती खूप सुंदर आहे. राहुल, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. रणजितने जेव्हा निर्लज्जपणे दुसऱ्या मुलीचे नाव घेतले तेव्हा राहुल अधिकच भडकला. पुढच्याच क्षणी त्याने एक जोरदार मुक्का रणजितच्या जबड्यावर मारला. रणजित रक्ताळलेल्या अवस्थेत फरशीवर कोसळला. सुंदर आहे ना? राहुल राठोडने दात ओठ खात म्हटले आणि आपल्या सिक्युरिटी गार्डला इशारा केला. याला उचला आणि गाडीत टाका आणि तुम्ही लोक माझ्यासोबत चला. मी पण बघतो शेवटी अशी कोणती निष्पाप मुलगी आहे जिने एक हसते खेळते घर उद्ध्वस्त केले. त्याचा मोठा आवाज तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करत होता. शहरातील एका गरीब वस्तीत असलेल्या छोट्याशा जुनाट घरात योगिता जमिनीवर बसून ढसाढसा रडत होती. तिच्यासमोर तिच्या आजारी वडिलांची औषधे ठेवली होती. ती हतबल होती. रणजितने तिला धमकी दिली होती की जर तिने लग्नासाठी होकार दिला नाही तर तो तिच्या वडिलांचे उपचार बंद करून घेईल आणि तिच्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवून देईल. योगिताला हे सुद्धा माहीत नव्हते की रणजितचे आधीच लग्न झाले आहे आणि तो एका मुलाचा बापही आहे. अचानक घरचा मुख्य दरवाजा एखाद्या मोठ्या अपघाताने तुटून खाली पडला. योगिता घाबरून उभी राहिली. ती खोली बाहेर पडणार इतक्यात राहुल एखाद्या वादळासारखा घराच्या आत शिरला. त्याच्या मागे सुरक्षा रक्षक उभे होते. योगिता भीतीपोटी थरथर कापत भिंतीला टेकून उभी राहिली. राहुलची नजर समोर उभ्या असलेल्या त्या घाबरलेल्या मुलीवरच पडता त्याची पावले एका क्षणासाठी थांबली. योगिताच्या चेहऱ्यावरील निष्पापपणा आणि डोळ्यात भरलेल्या अश्रूंनी त्याच्या मनावर जणू हलकासा आघात केला. पण पुढच्या क्षणी त्याला त्याची बहीण नेहाचा रक्ताने माखलेला चेहरा आठवला. त्याचा राग पुन्हा भडकला. तो वेगाने पुढे सरकला आणि त्याने योगिताची हनवटी आपल्या मजबूत मिठीत घट्ट पकडली. योगिता वेदनेने शहारली. तू तर माझ्या विचारांपेक्षाही जास्त सुंदर आहेस, राहुलने अत्यंत थंड आणि तिरस्कारयुक्त स्वरात म्हटले. त्याचा चेहरा योगिताच्या इतका जवळ होता की तिला त्याच्या रागाची उष्णता जाणवत होती. तर हा तोच चेहरा आहे ज्याने माझ्या बहिणीचा पती आणि तिच्या मुलाचा बाप तिच्याकडून हिरावून घेतला आहे. या चेहऱ्याच्या जोरावर तू एक वसलेले घर उजाडण्याचा विचार केलास. मला सोडा, मी तुम्हाला ओळखत नाही. रणजितने मला कधीच त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगितले नाही. योगिताने थरथरत्या आवाजात स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण राहुलच्या होठावर एक धोकादायक हसू आले. रणजितबद्दल खूप सहानुभूती आहे ना तुला? त्याने योगिताला जोरात धक्का दिला. ती अडखळत खाटेच्या कोपऱ्याला जाऊन आदळली. तुझी शिक्षा आता सुरू होते. तुला रणजितशी लग्न करायचे होते ना? आता रणजितशी नाही तर तू राठोड कुटुंबाची सून नक्कीच बनशील. योगिताने भीती आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुमचा अर्थ काय आहे? अर्थ अगदी स्पष्ट आहे, राहुलने कडक आवाजात म्हटले. काही वेळातच वकील येतील आणि आपले लग्न होईल. तू रणजितची नाही तर राहुलची पत्नी बनशील. त्या माणसाची पत्नी ज्याच्या बहिणीला तू मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवले आहेस. राहुलने आपल्या कोटची बटणे सोडत तिला शेवटची चेतावणी दिली. रडणे बंद कर, नाहीतर शिक्षा तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त भयानक असेल. आता तू या घराच्या नाही तर राहुलच्या कैदेत राहशील, जिथे तुझा प्रत्येक श्वास तुला शिक्षेसारखा वाटेल. राहुल योगितासोबत रजिस्टर मॅरेज केल्यानंतर तिला आपल्या हवेलीत घेऊन येतो. आजपासून ही या घराची मोलकरीण आहे. वीर ही तुझी सगळी कामे करेल आणि तुला आईची आठवणही येऊ देणार नाही. राहुलने थंड आवाजात म्हटले. नाही, मी काहीच केले नाही. मी तर रणजितला नीट ओळखतही नव्हते. योगिताने हुंदक्याच्या दरम्यान स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण राहुलची आजी शांताचा राग आता अनावर झाला. त्या पुढे सरकवल्या आणि त्यांनी योगिताच्या चेहऱ्यावर जोरदार चपकार लगावली. चुप, शांता रागाने थरथरत्या आवाजात म्हणाल्या. तुझा हा खोटा निष्पापपणा दुसऱ्या कोणाला तरी दाखव. तुझ्यासारख्या मुली पैशासाठी आणि सुखासाठी कोणाचेही घर मोडतात. एक वेळचाही विचार करत नाहीत की एखाद्या स्त्रीचे आणि मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. सरिताने तिरस्काराने योगिताकडे पाहिले. हिला वरच्या छोट्या खोलीत टाकून द्या. या घरात हिला तेच मिळेल जे एका गुन्हेगाराला मिळते. राहुलने योगितावर विजयाची आणि रागाने भरलेली नजर टाकली. पाहिलेस ना योगिता, ही राठोड हवेली आहे. इथे तुझ्या अश्रूंना काहीच किंमत नाही. आता तुझा प्रत्येक दिवस पश्चातापात जळेल. त्याच्या आवाजात राग इतका स्पष्ट होता की योगिताचे हृदय थरथरले. तिने मान खाली घातली आणि तिचे मन किंचाळून सांगत होते की ती निर्दोष आहे. पण या हवेलीच्या
उंच भिंती तिचे हुंदके ऐकण्यासाठी तयार नव्हत्या. सरिता योगिताचा हात घट्ट पकडला आणि जवळपास फरकटत वर घेऊन गेल्या. दुसरीकडे राहुल उभा राहून अजूनही रागाच्या आगीत जाळत होता. योगिताला खोलीत बंद करून काहीच वेळ झाला होता. इतक्यात राहुल वादळासारखा आत आला. त्याने खाटेवर बसून रडत असलेल्या योगिताचा हात पकडला. उठ, राहुल ओरडला. तुला काय वाटले इथे आरामात एसी खोलीत बसशील? त्याने योगिताला जवळपास फरफरकट उभे केले. तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? मी खूप थकले आहे, योगिताने थरथरत्या आवाजात म्हटले. तुझ्या थक्क्यावर माझा इलाज आहे, राहुलने तिरस्काराने म्हटले. तुला हे दृश्य दाखवायचे आहे जे तुझ्या या निष्पाप चेहऱ्याचे खरे फळ आहे. राहुल तिला पायऱ्यावरून खाली घेऊन आला आणि गाडीत बसवले. संपूर्ण रस्त्यात त्याची शांतता योगिताला येणाऱ्या वादळाची जाणीव करून देत होती. दवाखान्यात पोहोचून राहुल तिला थेट एसयूच्या बाहेर असलेल्या मोठ्या काचेसमोर घेऊन गेला. आत यंत्रांमध्ये वेढलेली नेहा बेशुद्ध पडली होती. तिच्या शरीराला अनेक नळ्या होत्या आणि ऑक्सिजन मास्कमुळे तिचा चेहरा ओळखणे कठीण होत होते. बघ हिच्याकडे, राहुलने योगिताचा चेहरा पकडून जबरदस्तीने काचेकडे वळवला. ही माझी बहीण आहे, या घराचा प्राण होती, सर्वांची लाडकी होती आणि आज ही फक्त तुझ्या सौंदर्यामुळे आणि रणजितच्या घाणेरड्या विचारसरणीमुळे या अवस्थेत आहे. तुझ्या एका होकाराने हिला जिवंतपणे मारून टाकले. योगिताने जशी नेहाची अवस्था पाहिली तिचे हृदय तुटले. ती स्वतः एक स्त्री होती आणि दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजू शकत होती. तिने थरथरत्या हाताने काचेला स्पर्श केला. यांच्यावर किती मोठा अन्याय झाला आहे. तिच्या मुखातून नकळत उद्गार बाहेर पडले. अन्याय? राहुलने रागाने तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे लाल झाले होते. अन्यायाची गोष्ट तू करत आहेस. तुझ्या त्या रणजितने जेव्हा तिला घटस्फोटाचे कागदपत्र दिले तेव्हा स्वतः इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दवाखान्यात आणत असताना तिचे हृदय दोनदा बंद पडले होते. डॉक्टर सांगत होते की जर हिला शुद्ध आली नाही तरी कदाचित आधीसारखे आयुष्य कधीच जगू शकणार नाही. योगिता वेदनेने तळमळली. तिने रडत हात जोडले. माझे ऐका, मला खरोखरच माहीत नव्हते की त्यांचे लग्न झाले आहे. जर मला माहिती असते तर मी कधीच तिचा आवाज रडताना खचला. त्यांनी माझ्याशी खोटे बोलले होते. त्यांनी सांगितले होते की ते एकटे आहेत. त्यांनी माझ्या वडिलांचा उपचाराचा आधार घेऊन मला हतबल केले. योगिता रडत आपले बोलणे पूर्णही करू शकली नव्हती की राहुलने तिचा चेहरा झटकला. बस कर, तुझी ही हलकी गोष्ट. राहुलचा आवाज रागाने भरलेला होता. तुझ्यासारख्या मुली नेहमी हतबलतेचे कारण पुढे करतात. रणजितने तुला पैसे आणि सुखाचे स्वप्न दाखवले आणि तू मागे पुढे न पाहता त्याची साथ धरलीस. आता इथे उभी राहून तिच्याकडे बघ. त्याने आयसीयूच्या आत बेशुद्ध पडलेल्या नेहाकडे इशारा केला. जोपर्यंत माझ्या बहिणीला शुद्ध येत नाही तू याच काचेसमोर उभी राहशील आणि आपल्या कृत्याचा हिशोब देशील. राहुल तिला तिथेच दवाखान्याच्या कॉरिडॉरमध्ये सोडून थोड्या अंतरावर असलेल्या बाकावर जाऊन बसला. पण त्याच्या नजरा सतत योगितावर खिळल्या होत्या. योगिता हळूहळू जमिनीवर बसली. एका बाजूला नेहाचे विझणारे आयुष्य होते आणि दुसऱ्या बाजूला राहुलच्या द्वेषाची आग. तिला समजत नव्हते की तिने काय करावे. तेवढ्यात रणजित तिथे पोचला. जरी त्याची नजर योगितावर पडली तो घाईघाईने तिच्याकडे सरकला. योगिता, तू इथे कशी? त्याने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि हात पुढे केला, पण योगिता लगेच मागे हटली. तिच्या डोळ्यात भीती आणि तिरस्कार दोन्ही होते. माझ्यापासून दूर राहा, ती किंचाळली. तुम्ही माझे आयुष्य उद्ध्वस्त केले रणजित, दूर राहा. दूर बसलेला राहुल हे सर्व पाहत होता. पुढच्याच क्षणी तो उठून आला आणि त्याने रणजितच्या शर्टची कॉलर पकडली. माझ्या पत्नीजवळ येण्याची तुझी हिंमत कशी झाली? राहुलचा आवाज इतका धोकादायक होता की रणजितचा चेहरा पांढरा पडला. रणजित तोतरला. तू हे काय म्हणत आहेस राहुल? अर्थ स्पष्ट आहे, राहुलने त्याला जोरात धक्का देत म्हटले. योगिता आता राहुलची पत्नी आहे. आता तू हिच्या सावलीलाही स्पर्श करू शकत नाहीस. रणजित धक्क्यात योगिताकडे पाहतच राहिला. ज्या मुलीला मिळवण्यासाठी त्याने आपले घर उजाडले होते ती आता दुसऱ्या कोणाची तरी, त्यातही राहुलची पत्नी बनली होती. दवाखान्यापासून हवेलीपर्यंतचा प्रवास योगितासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता. राहुल गाडी अशी चालवत होता जणू त्याच्या आत वादळ गोंगावत आहे. त्याची शांतता योगिताच्या मनातील भीती आणखी वाढत होती. जशी गाडी राठोड हवेलीच्या मोठ्या ओट्यापाशी थांबली, राहुलने योगिताचा हात पकडला आणि जवळपास तिला फरफटत आत घेऊन आला. हॉलमध्ये आधीच शांता आणि सरिता बसल्या होत्या, जणू काही एखाद्या निर्णयाची वाट पाहत असाव्या. राहुलने योगिताला जोरात फरशीवर धक्का दिला. ती गुडघ्यावर फरशीवर पडली. तिची ओढणी डोक्यावरून सरकली आणि विखुरलेले केस चेहऱ्यावर आले. आई, राहुलने सरितांना थंड पण रागाने भरलेल्या आवाजात म्हटले. आजपासून ही मुलगी या हवेलीतील ते प्रत्येक काम करेल जे एक मोलकरीण करते. त्याने तिरस्काराने योगिताकडे पाहिले. उद्या सकाळपासून ही स्वयंपाकघरापासून ते संपूर्ण घराच्या साफसफाईपर्यंत सर्व काही स्वतः करेल. आणि खबरदार, जर कोणी हिच्यावर जरा दया दाखवली तर. राहुल, तू हे काय म्हणत आहेस? वीरेंद्र सरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. ही तुझी पत्नी आहे. पण राहुलने हात उंचावून त्यांना थांबवले. त्यांच्या डोळ्यात अजूनही तोच जळणारा तिरस्कार होता. पत्नी? तो हसला. ही फक्त नावाची पत्नी आहे बाबा. हिने माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे आणि आता ही प्रत्येक दिवसाची आपल्या कृत्याची किंमत चुकावेल. हे लग्न सुद्धा फक्त एक सौदा होतं बाबा, राहुलने कडक शब्दात म्हटले. रणजितला खाली दाखवण्यासाठी आणि
या मुलीला तिच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी ही या घराची सून कधीच बनू शकत नाही. राहुल या शब्दांनी योगिताचे हृदय जणू विदीर्ण केले. तिला असे वाटले जणू कोणीतरी तिच्या छातीत तीक्ष्ण खंजीर खुपसला आहे. तेवढ्यात सरिता रागाने पुढे आल्या. त्यांनी योगिताला पकडून तिचा चेहरा वर केला. आता समजले तुला राठोड कुटुंबाशी शत्रुत्व घेण्याचा काय परिणाम होतो? सरिताचा आवाज विषेने भरलेला होता. माझ्या मुलीला दवाखान्यात पोचवले आहेस ना तू? आता बघ मी तुझे आयुष्य कसं कठीण बनवतो. त्यांनी योगिताला धक्का दिला आणि मागे उभ्या असलेल्या मोलकरणीला आवाज दिला, हिला मागच्या स्टोअरूममध्ये सोडून ये. आजपासून ही तिथेच राहील आणि जे काही उरलेले असेल तेच खाईल. सरिताचे बोलणे ऐकून योगिताचे रडणे आणखी वाढले. तिचा गळा जणू दाटून आला होता. राहुल शांतपणे हे सर्व पाहत होता. एका क्षणासाठी त्याच्या मनात हलकीशी रुखरुख निर्माण झाली जेव्हा त्याने योगिताच्या डोळ्यात हतबलता पाहिली. पण पुढच्याच क्षणी त्याला दवाखान्यात यंत्रांनी वेढलेली नेहाचा चेहरा आठवला आणि त्याचे हृदय पुन्हा दगडासारखे बनले. तो काहीही न बोलता आपल्या खोलीकडे निघून गेला. पुढची सकाळ योगितासाठी एखाद्या नवीन संकटापेक्षा कमी नव्हती. सकाळ सकाळी थंड पाण्याची बादली अंगावर टाकून तिला जागे करण्यात आले. सरिता तिच्या उशीशी उभ्या होत्या आणि त्यांच्या हातात कामाची लांब यादी होती. संपूर्ण दिवस योगिता भांडी घासणे, फरशी पुसणे आणि हवेलीच्या साफसफाईमध्ये गुंतलेली राहिली. तिचे नाजूक हात जे कधी फक्त पुस्तकं पकडायचे आता साबण आणि कडक साफसफाईच्या पाण्यामुळे लाल पडले होते. संध्याकाळपर्यंत ती थकून पायऱ्यावर बसली. तिच्या शरीरात इतकी ताकदही उरली नव्हती की नीट उभी राहू शकेल. तेवढ्यात 5 वर्षाचा वीर तिथे फुटबॉल खेळत आला. जशी त्याची नजर योगितावर पडली तो थांबला. त्याच्या निष्पाप डोळ्यात एक विचित्र प्रश्न होता. तुम्ही रडत आहात? वीरने हळूच विचारले. योगिताने घाईघाईने आपले अश्रू पुसले आणि जबरदस्तीने हलके हसण्याचा प्रयत्न केला. नाही बाळा, मी ठीक आहे. तिने प्रेमाने वीरच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी हात पुढे केला, पण वीर थोडा मागे सरकला. मामा म्हणतात तुम्ही वाईट आहात. तुम्ही माझ्या आईला आजारी केले. वीरच्या निष्पाप बोलण्याने योगिताला आतून तोडून टाकले. तिचे हृदय जणू बसले. ती काहीतरी बोलू इच्छित होती पण शब्द गळ्यातच अडकले. त्याच वेळी हवेलीच्या ओट्यापाशी राहुलची गाडी येऊन थांबली. त्याने जसे योगिताला वीरच्या जवळ पाहिले त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो वेगाने आला आणि त्याने योगिताचा हात घट्ट पकडून तिला उभे केले. माझ्या भाच्याच्या जवळ येण्याची तुझी हिंमत कशी झाली? राहुलच्या आवाजात कडकपणा होता. मी सांगितले होते ना याच्यापासून दूर राहायचे. त्याने रागात तिला जोरात मागे धक्का दिला. योगिताचा पाय घसरला आणि ती पायऱ्यावरून खाली पडली. तिचे गुडघे आणि कोपर सोलले गेले. वेदनेने विहळली. पहिल्यांदाच तिने धाडस करून मोठ्या आवाजात म्हणले, बस करा, मी सुद्धा एक माणूस आहे. तिच्या आवाजात इतके दुःख होते की एका क्षणासाठी राहुलही थबकला. पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच कडकपणा परत आला. ज्या व्यक्तीमुळे माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्याला मी निर्दोष मानू शकत नाही, राहुलने थंड स्वरात म्हटले. मग वाकून त्याने कडक आवाजात पुन्हा पुढे सांगितले, उद्या नेहाचे ऑपरेशन आहे. जर तिला काही झाले तर मी तुला कधीच माफ करणार नाही. हे बोलून राहुलने वीरचा हात पकडला आणि तो आत निघून गेला. तर योगिता तिथेच बसून आपल्या जखमा आणि तुटलेले मन सावरण्याचा प्रयत्न करत राहिली. तिला माहीत नव्हते की येणारा दिवस तिच्यासाठी आणखी किती संकटे घेऊन येणार आहे. दवाखान्याच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लांब कॉरिडॉरमध्ये मोठी शांतता पसरली होती. राठोड कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिथे उपस्थित होता. तर दुसरीकडे सरिताचा रडून रडून वाईट हाल झाला होता. राहुल भिंतीला टेकून उभा होता. त्याचे डोळे सतत ऑपरेशन थिएटरच्या वर जळणाऱ्या लाल दिव्यावर खिळले होते, जो हे सांगत होता की नेहाची शस्त्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्याच दरम्यान त्याची नजर दूर कोपऱ्यात बसलेल्या योगितावर पडली. ती हवेलीतील कामांमुळे पूर्णपणे थकलेली वाटत होती. तिच्या गुडघ्यांवर बांधलेल्या पट्टीवरून रक्ताचे हलके डाग दिसत होते. राहुलच्या आत पुन्हा रागाची लाट उसळली. तो वेगाने तिच्याजवळ पोचला आणि तिचा हात पकडून तिला उभे केले. तू इथे कशासाठी आली आहेस? त्याचा आवाज दबलेल्या रागाने थरथरत होता. तुझे अमंगळ पसरवायला. योगिता घाबरून उभी राहिली. तिच्या डोळ्याखाली थकव्याचे गडद डाग होते. मी फक्त नेहाची विचारपूस करायला आले होते, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. राहुलने रागाने तिचा हात झटकला. माझ्या बहिणीचे नाव तुझ्या जिभेवर आणू नकोस. त्याच्या आवाजात इतके दुःख आणि राग होता की योगिता डचकली. जर माझ्या बहिणीला काही झाले, राहुलने दात ओठ खात म्हटले, पण तो आपले बोलणे पूर्ण करू शकला नाही. त्याच वेळी शस्त्रक्रिया गृहाचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. सर्वजण अस्वस्थतेने त्यांच्याकडे सरकले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर थकवा आणि गंभीर साफ दिसत होते. डॉक्टर, माझी बहीण कशी आहे? राहुलने अस्वस्थ होऊन विचारले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, डॉक्टर हळू स्वरात म्हटले, पण नेहा अजून शुद्धीवर आलेली नाही. ती तीव्र मानसिक धक्क्यात आहे. पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतील. आपल्याला वाट पाहावी लागेल. डॉक्टरचे बोलणे ऐकताच सरिताच्या डोळ्यातून अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. वीरेंद्र सरांनी त्यांच्या सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल काही काळ तिथेच उभा राहिला, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याची नजर पुन्हा योगितावर पडली. ती सुद्धा धक्क्यात उभी होती.
डोळ्यात अश्रू घेऊन राहुलने दीर्घ श्वास घेतला आणि काही न बोलता तिथून वळला. त्याच्या आत राग, दुःख आणि हतबलता सर्व काही एकाच वेळी दाटून आले होते. योगिता दूर उभी राहून समजू शकत नव्हती की स्वतःला निर्दोष कसे सिद्ध करीन, तर दुसरीकडे प्रत्येकजण तिलाच दोषी मानून बसला होता. हवेलीत परतताना गाडीत मोठी शांतता होती. बाहेर अंधार होता आणि आत दोघांमध्ये गोठलेला राग आणि गैरसमज. हवेलीत पोचून राहुल काही न बोलता आत निघून गेला, तर योगिताला पुन्हा तीच छोटी खोली आणि पुढच्या दिवसातील अनोळखी संकटे वाट पाहत मिळाली. तुला वाटते की तू इतक्या सहज सुटतील? राहुलचा आवाज रागाने थरथरत होता. रणजित, तुझ्या याच चेहऱ्याचा वेडा होता ना? कधी कधी विचार करतो की हा चेहराच मिटवून टाकावा. योगिता भीतीने मागे हटू लागली. तिचे श्वास वेगाने चालू झाले होते. राहुलचा राग आणि दुःख त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. काही क्षणांसाठी खोलीत इतका तणाव निर्माण झाला होता की योगिताला वाटले जणू काही सर्व काही संपून जाईल. पण पुढच्याच क्षणी राहुल मागे हटला. त्याने दीर्घ श्वास घेतला, जणू तो स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करत होता. नाही, तो थंड आवाजात म्हणाला, इतके सहज नाही. तुला प्रत्येक दिवस हे समजावं लागेल की माझी बहीण कोणत्या दुःखातून जात आहे. राहुलने कडक शब्दात पुढे म्हटले, उद्यापासून तू हवेलीच्या कामासोबत वीरची संपूर्ण जबाबदारी सांभाळशील. जर त्याची नीट काळजी घेतली नाहीस किंवा त्याला काही त्रास झाला तर तुझ्या वडिलांचे उपचारावर परिणाम होईल, समजले? योगिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने चुपचाप मान हलवली. तिच्याकडे आता कोणताही मार्ग उरला नव्हता. राहुल खोलीबाहेर निघून गेला आणि त्याने दरवाजा बंद केला. योगिता त्या थंड अंधाऱ्या खोलीत एकटी राहिली, जिथे तिला तिच्याच हुंदक्याचा आवाज ऐकू येत होता. पुढच्या सकाळी शांताच्या कडक आवाजाने तिला जागे केले. वीरचा नाश्ता तयार कर आणि त्याला शाळेसाठी तयार कर. लक्षात ठेव, त्याला कोणत्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे. योगिता थरथरत्या हाताने स्वयंपाकघरात गेली. तिने घाईघाईने नाश्ता तयार केला आणि मग वीरच्या खोलीकडे गेली. वीर अजूनही खाटेवर बसून आपले झोपेने भरलेले डोळे चोळत होता. जसे त्याने योगिताला पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर नाराजी आली. तुम्ही का आलात? मला मम्माकडे जायचं आहे. त्याचा निष्पाप आवाज ऐकून हृदय भरून आले. ती हळूच त्याच्याजवळ बसली. वीर बाळा, आई अजून आराम करत आहे. तिने सांगितले आहे की तुम्हा एका चांगल्या मुलासारखे शाळेसाठी तयार व्हा. वीरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. खरंच? योगिताने हलक्या हसण्याचा प्रयत्न केला. हो, आणि आई म्हणते की तिचा मुलगा खूप धाडसी आहे. वीर काहीसा शांत झाला. थोड्या वेळानंतर त्याने योगिताला स्वतःला तयार करू दिले. योगिताने त्याचे केस नीट केले, युनिफॉर्म घातला, त्याच्या प्रेमाने बॅग तयार केली. जेव्हा राहुल निहारीच्या मेजापाशी पोचला तेव्हा तो एका क्षणासाठी थांबला. वीर योगिता जवळ बसून आरामात निहारी करत होता आणि मध्ये मध्ये तिच्याशी बोलतही होता. योगिताच्या डोळ्यात एका क्षणासाठी आश्चर्य उमटले, पण पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा पुन्हा कडक झाला. वीर, चल, शाळेसाठी उशीर होत आहे, तो गंभीर आवाजात म्हणाला. ठीक आहे मामा. वीर घाईघाईने निहारी संपवला. जाता जाता त्याने योगिताकडे हात हलवला. बाय. योगिताने हलक्या हसण्याने उत्तर दिले आणि मग ती चुपचाप मेज साफ करू लागली. सततच्या कामामुळे तिच्या हातावर सूज आणि निळे डाग साफ दिसत होते. राहुलची नजर एका क्षणासाठी तिच्यावर पडली, पण तो काहीच बोलला नाही. हे सर्व नाटक माझ्यावर काही परिणाम करणार नाही. योगिता, तू स्वतःला जितकेही निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न कर, माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त तिरस्कार आहे. राहुल तिच्याजवळ येऊन थंड स्वरात म्हणाला. योगिताने हळूच डोके वर करून त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आधीसारखे अश्रू नव्हते. तिथे एक वेगळीच शांतता होती, जसे खूप रडल्यानंतर माणूस थकून नशिबापुढे शांत होतो. तुम्ही तिरस्कार करत राहा राहुल, ती पण हळू पण ठाम आवाजात म्हणली. मी आता सर्व काही नशिबावर सोडून दिले आहे. राहुल तिच्या उत्तरावर काही क्षणासाठी शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलके आश्चर्य उमटले, पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरले आणि काहीही न बोलता तिथून बाहेर निघून गेला. कोणास ठाऊक, पण त्याला जाणवत होते की योगिताची ही शांतता त्याच्या रागापेक्षा कुठेतरी जास्त जड पडत आहे. राठोल हवेलीच्या हवेत आता एक न बोललेले युद्ध सुरू झाले होते. एका बाजूला राहुलचा सूड आणि राग होता, तर दुसऱ्या बाजूला योगिताचा संयम आणि शांतता. वेळ हळूहळू सरकत गेला. 4 महिने उलटून गेले, पण नेहा अजूनही दवाखान्यात आयुष्य आणि मृत्यूच्या दरम्यान झुलत होती. रणजित अनेक वेळा हवेलीत आला, पण राहुलने त्याला कधीच आत पाऊल ठेवू दिले नाही. सर्वजण हेच समजत होते की रणजितने नेहाला घटस्फोट दिला आहे, पण सत्य काही वेगळेच होते. रणजितने फक्त रागाच्या भरात घटस्फोटाची धमकी दिली होती, पण त्याने कागदपत्रावर कधीच स्वाक्षरी केली नव्हती. एका संध्याकाळी राहुल दवाखान्यातून परतला तेव्हा त्याचा मूड आधीपेक्षा जास्त खराब होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की पुढच्या 24 तासात नेहाला शुद्ध आणि नाही तर आशा खूप कमी उरेल. राहुल जसा हवेलीच्या ओट्यापाशी पोहोचला, त्याची नजर रणजितवर पडली. तो एका कोपऱ्यात उभा राहून फोनवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात बोलत होता. हा इथे काय करत आहे? राहुलच्या आत रागाची लाट उसळली. तो वेगाने त्याच्याकडे वाढला, पण तेवढ्यात रणजितच्या बोलण्याने त्याचे पावले रोखले. बघ, मला माहित नाही की तू काय करशील, रणजित फोनवर म्हणत होता, पण मला योगिता कोणत्याही परिस्थितीत परत पाहिजे. मी तिच्या वडिलांचे उपचार उगीच करून घेतले नव्हते. माझी इच्छा होती की ती माझी व्हावी आणि नेहाला मी कधीच घटस्फोट देणार नाही. ती तर माझ्यासाठी फक्त मालमत्तेपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. रणजितचे बोलणे ऐकून राहुलच्या कानावर एखाद्या
स्फोटासारखी आदळली. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. त्याला वाटले जणू कोणीतरी त्याच्या पायाखालची जमीनच ओढून घेतली आहे. पुढच्या क्षणी तो रागाने रणजितवर तुटून पडला. त्याने त्याची कॉलर पकडून त्याला जोरात जमिनीवर पाडले. "काय म्हणालास तू?" राहुलचा आवाज रागाने थरथरत होता. "तू माझ्या बहिणीला घटस्फोट दिला नाहीस आणि योगी त्याला हतबल केलेस." त्याच्या डोळ्यात असा राग होता की रणजित पहिल्यांदाच खरोखर घाबरला. राहुलच्या आवाजात असा राग आणि दुःख मिसळलेले होते की रणजित भीतीने कापू लागला. "राहुल, माझे ऐक. योगिता स्वतः माझ्या मागे आली होती." त्याने शेवटच्या वेळी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण राहुलचा संयम आता सुटला होता. त्याने एक क्षणही न गमावता रणजितच्या तोंडावर जोरदार मुक्का मारला. "चूप!" त्याचा आवाज घुमला. "मी सर्व काही ऐकले. तू माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केलेस, तिच्याशी लग्न फक्त मालमत्तेसाठी केलेस आणि एका निष्पाप मुलीचे आयुष्यही खराब केलेस." राहुलने गार्ड्सला इशारा केला, "याला बाहेर काढा. आजच्या नंतर हा माझ्या नजरेसमोर दिसला नाही पाहिजे." रणजितला रक्षकांच्या स्वाधीन करून राहुल जवळपास पळत हवेलीच्या आत आला. त्याची पावले थेट त्या स्टोअररूमकडे वळली जिथे योगिताला अनेक महिन्यांपासून ठेवले होते. खोलीच्या आत योगिता जमिनीवर बसली होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती आणि चेहरा आधीपेक्षा खूप अशक्त वाटत होता. अचानक दरवाजा जोरात उघडला. योगिता घाबरून भिंतीला टेकली. तिला वाटले राहुल पुन्हा तिला रागवायला किंवा शिक्षा द्यायला आला आहे. "योगिता!" राहुलच्या आवाजात यावेळी वेगळेपण होते. त्यात पहिल्यांदाच रागाऐवजी अस्वस्थता होती. तो हळूहळू तिच्याजवळ आला आणि तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला. योगिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. "रणजितने तुला हतबल केले होते का?" राहुलने हळू पण थरथरत्या आवाजात विचारले. "त्याने तुझ्या वडिलांना उपचाराचे आमिष दाखवून तुला फसवले होते का?" त्याने योगिताच्या जखमी हातांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण योगिताने लगेच आपले हात मागे ओढले. "आता काय फरक पडतो राहुल?" तिचा आवाज तुटत होता. "तुम्ही तर मला जिवंतपणेच मारून टाकले. संपूर्ण घरासमोर मला मोलकरीण बनवले, बदनाम केले. माझ्या बोलण्यावर कधी विश्वाससुद्धा ठेवला नाही." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राहुलच्या आत जणू सर्व काही तुटून पडले. त्याला तो प्रत्येक क्षण आठवू लागला जेव्हा त्याने योगिताला धक्का दिला होता, तिच्यावर राग काढला होता, तिला एकटे सोडले होते. हळूच तो खाली बसला. "मला माफ कर योगिता." त्याचा आवाज दाटून आला. "मी आंधळा झालो होतो. माझ्या बहिणीच्या दुःखात मी सत्य पाहू शकलो नाही. मी एका निष्पाप माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त केले." योगिता काही क्षणापर्यंत त्याच्याकडे पाहत राहिली. ज्या राहुलच्या नावाने लोक घाबरायचे तोच माणूस आज तिच्यासमोर डोके खाली घालून बसला होता. "नेहांना शुद्ध आली का?" योगिताने हळूच विचारले. राहुलने मान हलवली. "नाही, पण मला शुद्ध आली आहे. आता मला समजले आहे की खरा गुन्हेगार कोण आहे." त्याने योगिताकडे पाहिले आणि हळूच म्हणला, "आजपासून तू या गोदामात राहणार नाहीस. तू माझ्या खोलीत चलशील. तू या घराची अब्रू आहेस, माझी पत्नी आहेस." योगिताने लगेच नाकारार्थी मान हलवली. "नाही, मी कुठेही जाणार नाही." राहुल थबकला. "आता तुमच्या नजरेत मी निर्दोष आहे म्हणूनच तुम्हाला माझी दया येत आहे." योगिता शांत पण दुःख आवाजात म्हटले, "जर तुम्हाला खरोखरच वाटते की मी काही केले नाही तर मला मोकळे करा. मला माझ्या वडिलांकडे आणि भावाकडे जायचे आहे." योगिता उठू लागली, पण राहुलने घाईघाईने तिचा हात पकडला. "ही फक्त दया नाही." त्याचा आवाज हळू होता, पण त्यात पश्चाताप साफ होता. "ही चुकीची जाणीव आहे आणि कदाचित ते नातं जे मी समजू शकलो नाही." त्याने योगिताला सावरण्यासाठी हात पुढे केला, पण योगिता मागे हटली. "मला हात लावू नका." तिच्या डोळ्यात भीती आणि तुटलेपण दोन्ही होते. आता माझ्यामध्ये आणखी सहन करण्याची ताकद उरलेली नाही. योगिताला तिरस्कार वाटू लागला होता. ज्याने कधीही आपली मनमर्जी चालवली होती, आता तिची परवानगी न घेता त्याने आपल्या कवेत उचलून बाहेरच्या दिशेने चालला होता. ती किंचाळणार इतक्यात अचानक तिचा आवाज गळ्यातच अडकला. समोर हॉलमध्ये शांता आणि सरिता उभ्या होत्या. जशी त्यांची नजर राहुलवर पडली, त्याने योगिताला उचलून धरले होते. सरिता रागाने ओरडली, "राहुल, हे काय उद्धटपणा आहे? या अमंगळ मुलीला खाली उतरव." पण यावेळी राहुल थांबणार नव्हता. "बस आई, आता खूप झाले." त्याचा मोठा आवाज संपूर्ण घरात घुमला. सर्वजण एका क्षणासाठी शांत झाले. राहुलने गंभीर नजरेने सर्वांकडे पाहिले. "ज्या मुलीला आपण इतक्या महिन्यांपासून गुन्हेगार समजत होतो, ती या घराची सर्वात मोठी पीडित निघाली. खरा गुन्हेगार रणजित आहे. त्याला नेहाला कधी सोडायचेच नव्हते. तो फक्त मालमत्तेसाठी तिचा वापर करत होता आणि योगितालाही भाग पाडले होते." त्याच्या आवाजात पहिल्यांदाच योगितासाठी मावळपणा होता. "आजच्या नंतर या घरात कोणीही योगिताशी मोठ्या आवाजात बोलणार नाही. तिला कोणताही त्रास होणार नाही. ती या घराची अब्रू आहे, माझी पत्नी आहे." योगिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती समजू शकत नव्हती की हा तोच राहुल आहे का जो प्रत्येक गोष्टीवर तिच्यावर रागवायचा, तिला शिक्षा द्यायचा. तिचे ओठ थरथरले आणि एक उंदका आपोआप बाहेर पडला. राहुल तिला आपल्या खोलीत घेऊन गेला आणि त्याने हळूच तिला खाटेवर बसवले. त्याने प्रथमोपचार पेटी काढली आणि तो स्वतः तिच्या जखमांवर औषधे लावू लागला. योगिता चुपचाप त्याच्याकडे पाहत राहिली. काय खरोखरच तिच्या संकटांचा अंत होणार होता? काय इतक्यात महिन्यांचे दुःख आता संपणार होते? तेवढ्यात राहुलचा फोन वाजला. दवाखान्यातून कॉल आला होता. "राहुल साहेब, अभिनंदन.
तिकडून आवाज आला, "नेहा शुद्धीवर आल्या आहेत आणि त्या तुमचे नाव घेत आहेत." राहुलचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. जसा त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो घाईघाईने उठू लागला, पण अचानक त्याची नजर योगितावर पडली. तिच्या चेहऱ्याकडे पाहून काही क्षणांसाठी त्याच्या मनात तीव्र भावना उमटल्या. काही विचार न करता तो तिच्या दिशेने वळला आणि त्याने तिला हलकेसे आपल्या गळ्याशी लावले. मग तिच्या कपाळाला स्पर्श करत हळू आवाजात म्हणाला, "नेहाला शुद्ध आली आहे." योगिता त्याचा आवाज दाटून आला होता. यानंतर तो घाईघाईने बाहेर निघून गेला. योगिता तिथेच बसून त्याला जाताना पाहत राहिली. पहिल्यांदाच राहुलने तिला रागाशिवाय, तिरस्काराशिवाय स्पर्श केला होता. पहिल्यांदाच त्याच्या वागण्यात आपलेपणा होता. योगिताचे डोळे भरून आले. तिच्या संयमाचे फळ अखेर तिला मिळणार होते. पण एक सत्य अजूनही बाकी होते. रणजित अजूनही मोकळा फिरत होता आणि त्याच्या मनात काय चालले होते हे कोणालाच माहिती नव्हते. तिकडे दवाखान्यात नेहाला शुद्ध आली होती. तिला हळूहळू रणजितचे खरे रूपही समजले होते. हे जाणून तिचे हृदय तुटले. ज्या माणसासाठी तिने सर्व काही केले, तोच तिला फक्त मालमत्तेपर्यंत पोहोचण्याचे साधन समजत होता. यावेळी तिच्या जवळ सरिता बसल्या होत्या. वीरेंद्र सरांना डॉक्टरांनी घरी जाऊन आराम करायला सांगितले होते. जेव्हा नेहाला योगिता सोबत झालेल्या वागणुकीबद्दल समजले, तेव्हा ती खूप दुःखी आणि संतप्त झाली. तिच्या डोळ्यात दुःख साफ दिसत होते. त्या मुलीचा काय गुन्हा होता? ती अशक्त आवाजात म्हणाली, "ज्याला आपण सर्वांनी विनाकारण इतकी मोठी शिक्षा दिली, पण आधीच नेहाची माफी मागून चुका होतात, पण त्याने विश्वास दिला होता की तो योगिताचीही आपल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी माफी मागेल." रात्र बरीच उलटून गेली होती. त्याच वेळी फोनची घंटी वाजली. पडद्यावर रणजितचे नाव चमकत होते. राहुल वेगाने ओट्यापाशी पोहोचला. गाडी चालू केली आणि हवेलीबाहेर निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर राग साफ दिसत होता. आज त्याला प्रत्येक सत्याचा हिशोब घ्यायचा होता. तिकडे दवाखान्याच्या कॉरिडॉरमध्ये रणजित लपून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि लालसा दोन्ही साफ दिसत होत्या. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार चालला होता, जर नेहा ठीक झाली तर त्याचे सर्व सत्य समोर येईल. त्याला कोणत्याही प्रकारचे सर्व काही आपल्या सोयीनुसार करायचे होते. याच दरम्यान राहुलची गाडी दवाखान्याच्या वाहनतळ पार्किंग भागात थांबली. तो वेगाने आत आला. जशी त्याची नजर नेहाच्या खोलीबाहेर उभ्या असलेल्या रणजितवर पडली, त्याच्या आत दबलेला राग उसळला. "आज तुला उत्तर द्यावे लागेल रणजित." राहुल त्याच्या दिशेने वाढला. दोघांमध्ये जोरात वाद सुरू झाला. राहुलने त्याला कॉलर धरून पकडले. "तू माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केलेस आणि योगिताचेही." रणजित अजूनही आपली लबाडी सोडत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू होते. "राहुल, आधी आपल्या बहिणीला सांभाळ," तो म्हणाला. राहुलचे लक्ष एका क्षणासाठी नेहाच्या खोलीकडे गेले. याच गोंधळात दोघांमध्ये झटापट झाली. परिस्थिती अचानक बिघडली आणि राहुल गंभीर जखमी झाला. तो अडखळत भिंतीचा सहारा घेऊ लागला. याच वेळी योगिता दवाखान्यात पोहोचली. राहुलच्या अचानक जाण्याच्या तिच्या मनात अस्वस्थता वाढली होती. म्हणूनच ती त्याच्या मागे मागे आली होती. जसे तिने राहुलला जखमी अवस्थेत पाहिले, तिच्या मुखातून घाबरलेली किंकाळी बाहेर पडली. "राहुल!" ती पळत त्याच्याजवळ पोहोचली आणि तिला सावरले. राहुलचे डोके तिच्या खांद्यावर टेकले. त्याचे श्वास जड होत होते. "योगिता," त्याने कष्टाने म्हटले, "मला माफ कर." योगिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हाताने त्याला धरून ठेवले. "चुप राहा, काही होणार नाही तुम्हाला. तुम्ही ठीक व्हाल." जवळ उभे असलेले लोक आणि दवाखान्यातील कर्मचारी पळत तिथे पोहोचू लागले. योगिता घाबरून मदतीसाठी बोलू लागली, "कोणीतरी डॉक्टरांना बोलवा, लवकर." तिचा आवाज संपूर्ण सज्जात घुमला. राहुलने कष्टाने डोळे उघडले. थरथरत्या हाताने तो जणू योगिताच्या चेहऱ्याला स्पर्श करू इच्छित होता. त्याचा आवाज अत्यंत हळू होता, "मला आणखीन एक संधी दे." योगिता रडू लागली, "तुम्ही कुठेही जाणार नाहीत. अजून खूप गोष्टी बाकी आहेत." तिचा आवाज दुःखाने कापत होता. "योगिता, रणजित खोटे बोलत आहे. तू माझी आहेस, फक्त माझी." राहुलचा आवाज खूप हळू होता, पण त्याच्या शब्दात सत्य आणि दुःख जाणवत होते. त्याने कष्टाने योगिताचा हात धरला. "माझा तिरस्कार हरला. योगिता, माझे प्रेम जिंकले, पण कदाचित आज मी हारत आहे." तो तुटक्या श्वासाच्या दरम्यान म्हणाला, "वीरची काळजी घे आणि मला कधीच माफ करू नकोस." इतके बोलून राहुलचे डोके एका बाजूला झुकले आणि त्याचे डोळे बंद झाले. योगिताच्या मुखातून अशी दुःखद किंकाळी निघाली की दवाखान्यातील शांतता भंग पावली. लगेच स्ट्रेचरवर आणले गेले. डॉक्टर आणि परिचारिका राहुलला घेऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये धावले. योगिता तिथेच उभी राहून थरथरत्या डोळ्यांनी त्या दरवाजाकडे पाहत राहिली, ज्याच्या मागे राहुलला घेऊन गेले होते. अनेक तास उलटून गेली. प्रत्येक मिनिट योगितासाठी एखाद्या शिक्षेसारखा होता. अखेर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून योगिताचे हृदय बसले. "डॉक्टर, माझे पती कसे आहेत?" तिने थरथरत्या आवाजात विचारले. डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. "जखम खूप गंभीर आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न केले आहेत, पण राहुल जणू जगण्याची आशा सोडून बसले आहेत. आता सर्व काही नशिबावर आहे." हे ऐकताच
पायाखालची जमीनच सरकली. ती तिथेच फरशीवर बसली. ती रात्र योगितासाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. ती आयसीयूच्या बाहेर काचेतून राहुलला पाहत राहिली. तोच राहुल राठोड ज्याच्या एका आवाजाने संपूर्ण हवेलीत शांतता पसरायची, आज यंत्रांच्या आधारे श्वास घेत होता. सकाळ होता होता राहुलला शुद्ध आली. वेळ निघून गेला. 5 वर्षांनंतर राठोड हवेलीचे मोठे लॉन पुन्हा आनंदाने भरले. मावळत्या सूर्याचा हलका सोनेरी प्रकाश संपूर्ण अंगणाला सुंदर बनवत होता. फुलांचा सुवास हवेत दरवळत होता. मोठ्या टेबलावर कुटुंबातील लोक बसून हसत खेळत बोलत होते. एका कोपऱ्यात वीरेंद्र सर आणि शांता बसून हसत होते. समोर वीर खेळत होता. आता तो 10 वर्षाचा झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यात त्याचे मामा राहुलची झलक साफ दिसत होती. सरिता, ज्या कधी काळी योगिताला पसंत करत नव्हत्या, आज तिच्याच हाताने बनवलेल्या जेवणाची, संपूर्ण घराच्या व्यवस्थेची स्तुती करताना थकत नव्हत्या. वेळेने सर्व काही बदलले होते. आता त्यांना समजले होते की घराला आनंद फक्त पैशाने नाही, तर चांगल्या नात्यांनी आणि आपलेपणाने मिळतो. आणि या सुखाचा काळ योगिताच्या आल्यानंतरच्या घरात परतला होता. नेहाही आता पूर्णपणे बरी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आधीसारखे दुःख नव्हते. तिने स्वतःला सावरले होते आणि आता ती आपल्या मुलासोबत नवीन आयुष्य जगत होती. दुसऱ्या बाजूला रणजितला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळाली होती. न्यायालयाने त्याला मोठी शिक्षा सुनावली होती. तुरुंगात झालेल्या एका हिंसक घटनेनंतर तो कायमचा अशक्त आणि इतरांवर अवलंबून झाला. त्याच्या लालसेने आणि धोक्याने अखेर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आणि दुसरीकडे राहुल आणि योगिताने हळूहळू आपले तुटलेले नाते पुन्हा जोडले. दुःखाची जागा विश्वासाने घेतली आणि तिरस्काराची जागा प्रेमाने. कारण कधी कधी सर्वात खोल जखमा तेच लोक भरतात ज्यांनी त्या दिल्या असतात. रणजित आता आपल्या कृत्याची शिक्षा भोगत होता. तो एका काळोख्या तुरुंगाच्या खोलीत आपल्या लालसेची, धोक्याची आणि गुन्ह्याची किंमत चुकावत होता. तिथे त्याची विचारपूस करणारे कोणीही नव्हते. ज्याने इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, आज तोच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अंधारात एकटा पडला होता. नेहानेही त्याच्या आठवणीत आपल्या मनातून अशा काढून टाकल्या होत्या जसे कोणी जुनी दुःख देणारी वस्तू कायमची सोडून देतो. राहुल, इकडे ये बघ, हा वीर खोड्या करत आहे. नेहाने हसत आवाज दिला. राहुल उद्यानाच्या दिशेने येत होता. त्याच्या चालीत आज सुद्धा तोच रुबाब होता, पण त्याच्या डोळ्यातील जुनी कठोरता आता अथांग प्रेम आणि शांततेत बदलली होती. त्याने पांढरा कुर्ता पायजामा परिधान केला होता, ज्यावर केलेली सुंदर योगिताच्या कलेची साक्ष देत होती. जसा राहुल मेजपाशी पोहोचला, त्याचे डोळे आपोआप योगिताला शोधू लागले. त्याच वेळी योगिता स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातात ताज्या फळांचे ताट होते आणि चेहऱ्यावरील निष्पापपणा आज सुद्धा तसाच होता, पण आता त्यात आत्मविश्वास आणि प्रतिष्ठाही जोडली गेली होती. राहुल लगेच तिच्याजवळ गेला, तिच्या हातातील ताट घेतले आणि प्रेमाने म्हणला, आता बस कर ना, थोडा आराम करत जा. त्याने योगिताला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. थकलीस ना, मी सांगितले होते ना, काम नोकरांना करू दे. राहुलने प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. योगिता हलकीशी हसली. तुमची आणि या घराची काळजी घेऊन मी कधीच थकत नाही राहुल. तिच्या आवाजातील गोडवा आज सुद्धा राहुलच्या मनाला शांतता देऊन जायचा. या 5 वर्षात बरेच काही बदलले. राहुलने योगिताच्या वडिलांवर चांगले उपचार करून घेतले होते आणि त्यांच्यासाठी शहराच्या एका चांगल्या भागात एक घरही विकत घेतले होते. त्याने अनेकदा त्यांना हवेलीत सोबत राहण्यासाठी सांगितले, पण त्यांनी प्रेमाने नकार दिला. त्यांनी हसून सांगितले, मुलीला आपले माहेर असणेही गरजेचे असते. वीरेंद्रने हसत आवाज दिला, अरे भाऊ, सर्वजण जेवायला सुरुवात करा, नाहीतर थंड होईल. सर्वजण मेजपाशी बसले. याच दरम्यान राहुलने गपचूप मेजच्या खालून योगिताचा हात पकडला. योगिताने लगेच डोळे वाटारले आणि लाजून हळूच हात सोडण्याचा प्रयत्न केला. राहुल हलकासा हसला. योगिताने एका क्षणासाठी आकाशाकडे पाहिले. तिला तो काळ आठवला जेव्हा हीच हवेली तिला घाबरवायची, जेव्हा घरात एकटी रडायची, आणि आज हीच हवेली तिच्या आनंदाची आणि प्रेमाची सर्वात मोठी साक्षीदार बनली होती. इकडे नेहाचे हसणे वीरच्या खोड्यांवर घुमले. राहुल योगिताच्या थोड्या जवळ आला आणि हळूच आवाजात म्हणाला, योगिता, तू खरंच या घराला सुंदर बनवलेस. मला माफ केल्याबद्दल धन्यवाद. योगिताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकले. आता माफीची गोष्ट करू नका, ती हसून म्हणली. आपण ते सर्व मागे सोडून आलो आहोत. आता फक्त आपला आवाज आहे आणि हे सुंदर कुटुंब. हळूहळू सूर्य मावळला होता, पण राठोड हवेलीचा प्रकाश आधीपेक्षा जास्त चमकत होता. संपूर्ण कुटुंबाचे हसणे आणि आपलेपणा त्या घराला पुन्हा जिवंत करून गेला होता. जे नाते कधी तिरस्कार, गैरसमज आणि दुःखावर उभे होते, तेच आज विश्वास, प्रेम आणि आपलेपणाचे सर्वात सुंदर उदाहरण बनले होते. प्रेक्षकांनो, कधी कधी माणूस चुकीचा नसतो, तर परिस्थिती चुकीची बनून जाते, ज्यामध्ये काय योग्य आणि काय अयोग्य याचा निर्णय घेणे कठीण होते. कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार मानण्यापूर्वी सत्य जाणून घेणे कधीही चांगले असते. जर गैरसमजातून कोणाकडून काही चूक झाली असेल आणि तुमच्यासाठी तो माणूस आणि ते नाते महत्त्वाचे असेल, तर त्या माणसाच्या चुकांना माफ केले पाहिजे. जर तो वाईट माणूस नसेल, तर परिस्थितीमुळे त्याच्याकडून काही चूक झाली असेल हे समजून घेतले पाहिजे. जर माणूस महत्त्वाचा असेल, तर त्याची चूक माफ केली पाहिजे. कधी कधी परिस्थिती अशी बनते की माणूस गैरसमजातून आणि फ्रस्ट्रेशन
मधून काही चुका करून बसतो. पण जेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव होते की त्याने काही चुकीचे केले आहे, तेव्हा तो आपली चूक स्वीकारतो आणि ती पुन्हा न करण्याचा प्रयत्न करतो.